नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या आमने सामनेमध्ये तुमचं स्वागत. पार्थ अजित पवार यांच्यामुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. इतकं वादाचं मोहोळ उठलेलं आहे की सध्या या क्षणाला सिल्वर ओक हे जे मुंबईतलं शरद पवारांचं घर आहे, त्या सिल्वर ओकमध्ये पार्थ पवार यांच्याशी सुप्रिया सुळे आणि शरद पवार संवाद साधतायत, चर्चा करतायत. असं काय झालं की पार्थ अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या मदतीनं शरद पवारांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडतायत किंवा शरद पवार पार्थ पवार यांना समजावून सांगतायत? बरंच काही झालेलं आहे. गेल्या महिन्याभरापासून जी चर्चा सुरू होती की भाजपनं महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी ज्योतिरादित्य सिंधियाला गाठलाय आणि त्याचे पडसाद आज ना उद्या, महिन्यात दीड महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतील. महाविकास आघाडी सरकार कदाचित कोसळू शकेल, अशी चर्चा असतानाच पार्थ पवार जे ट्विटर हँडलवरनं पुढे आले, त्यात त्यांची 2 ट्विट्स, 2 पत्र गाजली. त्यातलं पहिलं पत्र होतं ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये CBI चौकशी करा, या मागणीचं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं, ट्विट केलं. त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की भाजपच्या कुठल्याही नेत्यानं किंवा विरोधकांनी या प्रकरणामध्ये CBI चौकशीची मागणी केली नसताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ अजित पवार हे आपल्या लेटर हेडवरनं, ज्यावरती पार्थ अजित पवार लिहिलेलं आहे आणि अजित पवारांचं जे राहतं घर आहे चर्चगेटमधलं खाजगी घर, त्याचा पत्ता खाली असलेल्या लेटर हेडवरनं गृहमंत्र्यांना CBI चौकशीच्या मागणीचं पत्र देतात. तर याचा अर्थ काय? विरोधकांना म्हणजेच भाजपला साजेशी भूमिका पार्थ अजित पवार का घेत आहेत? अनेकांनी दुर्लक्ष केलं, पण काहींनी मात्र लक्ष ठेवलं. हे लक्ष ठेवलं असतानाच दुसरं ट्विट आलं. त्यामध्ये पार्थ अजित पवार असं म्हणतायत, त्या ट्विटमध्ये जे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून केलं होतं, त्यामध्ये ते असं म्हणतायत की जय श्रीराम, आजचा जो दिवस आहे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा, हा दिवस, या दिवसाची वाट समस्त हिंदूजन बघत होते. एक मोठा लढा या निमित्तानं जिंकलेला आहे, त्याला मी पण साथ देतोय. हे जे ट्विट आणि त्यानंतरचं तेच पत्र जे जारी झालं, ही दोन्ही पत्र जर का बघितली तर ही दोन्ही पत्र किंवा त्यातला आशय हा शरद पवारांच्या वैयक्तिक भूमिकेला छेद देणारा, पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला छेद देणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे राज्यातले एक युवा कॅबिनेट मंत्री यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे, त्या प्रकरणाची CBI चौकशी किंवा त्या चौकशीची मागणी करा असं जे पत्र पहिल्यांदा आलं किंवा मागणी आली, ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या तोंडून, त्यांच्या हातून, त्यांच्या पत्राने आली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कदाचित महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली. शिवसेनेनं शरद पवारांनाच जाब विचारला झाला गेला असल्याची शक्यता आहे. कालचा जर का घटनाक्रम बघितला तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवारांना भेटले. त्यानंतर शरद पवार जेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जी त्यांची बैठक होती तिथून पुढे आले, तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की पार्थ पवारांच्या मागणीला कवडीचीही किंमत मी देत नाही, ते इमॅच्युअर आहेत, म्हणजे अपरिपक्व आहेत. शरद पवारांचे हे जे वक्तव्य आहे याचा जर का नीट अभ्यास केला तर असं लक्षात येत आहे की हे वक्तव्य जाणीवपूर्वक झालेलं आहे, त्यांना डिवसलं गेलेलं आहे, त्यांची ती खंत आहे आणि त्यांनी जाहीर समज केवळ पार्थ पवार यांनाच दिली नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्याच पक्षाचे नेते, विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांना दिलेली आहे की जर का मुलगा असं वागत असेल आणि उद्या जर का वडिलांनी काही वेगळं पाऊल उचललं तर गुन्ह्याला माफी नाही. एका वाक्यात शरद पवारांनी सोक्षमोक्ष लावला. प्रसार माध्यमांमधून बातम्या आल्या, आज त्याचे पडसाद दिसले. अजित पवारांना सकाळी प्रतिक्रिया विचारली गेली, त्यांनी नकार दिला. त्यानंतर सुप्रिया सुळे
मंत्रालयात जाऊन अजित पवारांना भेटल्या. त्या असं म्हणाल्या की मतदारसंघाच्या कामासाठी आपण अजित पवारांना भेटलो, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. पण प्रसारमाध्यमांनी बातम्या दिल्या की पार्थ पवार हे दुखावले गेलेले आहेत, कारण वक्तव्य इतकं जहरी आहे, सबोटाज किंवा घातपात करणारं आहे शरद पवारांचं, की पार्थ पवार हे दुखावले गेलेत. केवळ पार्थ पवार दुखावले गेलेत का, तर काहींचं असंही म्हणणं आहे की अजित पवार सुद्धा दुखावले गेलेले आहेत. मग अशा वेळी संध्याकाळी व्हायचं तेच झालं. पार्थ पवार हे सिल्वर ओकला शरद पवारांच्या घरी पोहोचले. सध्या तिथं बैठक सुरू आहे. आपल्याला याच विषयावर चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते प्रवक्ते उमेश पाटील आहेत. मी आधी प्रवीण दरेकर यांच्याकडे जाणीवपूर्वक जातोय. प्रवीण दरेकर, भाजपचे नेते सध्या महाविकास आघाडीमध्ये जी काही उलटपुलट होते किंवा खळबळ माजते दुरूनच बघतायत, किंबहुना अशा मिश्किलपणे बघतायत किंवा प्रतिक्रिया तर इतक्या मिश्किल असतात की हे होणारच होतं, कारण अंतर्विरोधच इतका आहे हे आम्हाला माहीतच आहे. अशा आविर्भावात तुम्ही प्रतिक्रिया देता किंवा ट्विट करता. मला प्रश्नच हा विचारायचा आहे की पार्थ पवारांची या दोन्ही पत्रांमधली जी भूमिका आहे ती भाजपला साजेशी आहे, याचा विचार कधी केलाय? नाही, निश्चितपणे भाजपच्या भूमिकेला साजेशी अशी त्यांची दोन्ही प्रकारची पत्र किंवा भूमिका आहेत. यामध्ये अशी जी दुमत असायचं काही कारण नाही. परंतु त्याचबरोबर ती भाजपची पक्षीय भूमिकेलाच साजेशी आहेत का, तर नाहीत. कारण जनसामान्यांची, देशातल्या तमाम हिंदू सहित रामभक्तांची जी इच्छा होती आणि त्या भावनेतनं रामभक्त, रामप्रेमी यांनी आपलं दैवताप्रती श्रद्धा म्हणून त्या ठिकाणी ज्या देशामध्ये भाजप पलीकडे ज्या भूमिका आणि भावना होत्या, ती भावना मला वाटतं त्या पत्राच्या माध्यमातून पार्थ पवार यांनी व्यक्त केली असावी. दुसरं, CBIच्या चौकशी संदर्भात या ठिकाणी समाजामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शंका कुशंका निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी CBIची मागणीची भूमिका ही महाराष्ट्रात केली नाही, BJPने केली नाही, तर बिहारच्या सरकारनं त्या ठिकाणी दिल्ली सरकारकडे प्रकरण प्रस्ताव पाठवला आणि त्याला केंद्रानं कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्या भूमिकेला मान्यता देण्यात आली. अजून त्याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे, निर्णय द्यायचा आहे. आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी केवळ भाजपच्या भूमिकेशी नाही तर तमाम मेजॉरिटी देशवासियांच्या भूमिकेशी सुसंगत अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडली. आणि आशिष प्रश्न असा निर्माण झाला की महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्या आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचे चिरंजीव हे मंत्री आहेत आणि त्यांचं नाव आल्यानंतर स्वाभाविकता त्या ठिकाणी पवारसाहेब जे नेतृत्व या सरकारचं करतात त्यांच्या नातवानी अशा प्रकारची भूमिका घेणं म्हणजे राष्ट्रवादीच्या विरोधात किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात असणारी भूमिका असं त्या ठिकाणी मत निश्चितपणे बनलं असावं. ठीक आहे सर, मी तुमच्याकडे येतोय. प्रवीण दरेकर, मी तुमच्याकडे येतोय. मला याच मुद्द्यावरती उमेश पाटलांना विचारायचं. उमेश पाटील, पार्थ पवारांचं जे पहिलं पत्र आहे, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करा, ही मागणी भाजपनं केलीच नव्हती. तेव्हा पार्थ पवारांना ही उपरती का सुचली की ही मागणी त्यांनी करावी, पत्र लिहावं, ते पत्र घेऊन जाऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी करावी? याचा बोलविता धणी कोण, याचा शोध तर पक्ष लावणारच ना. कसं आहे आशिष, या बाबतीमध्ये यापूर्वी सुप्रियाताईंनी ट्विट केलेलं आहे. प्रत्येकाला स्वतःचं एक व्यक्तिगत मत असतं. प्रत्येक मताला राजकीय संदर्भ देणंही कधी कधी उचित नसतं. पार्थ पवार हे अजितदादांचे चिरंजीव आहेत किंवा पवारसाहेबांचे नातू आहेत. ते जर नसते आणि तसं वक्तव्य आता किंवा पत्र कुणी दिलं असतं तर त्याची एवढी दखल घेतली गेली नसती. साहजिक आहे, पवार कुटुंबियाचं वलय त्यांच्या पाठीमागं आहे, त्याच्यामुळे आपण ही सगळी चर्चा करतोय. उमेश पाटील, तुम्ही जर का अशी मागणी किंवा पत्र दिलं असतं तर आम्ही चर्चा केली नसती, हे तुमच्यासाठी सांगतोय मी.
पार्थ अजित पवार जेव्हा वडिलांचं नाव लिहून पत्र तेच लिहितायत, सांगतोय ना, अशी जी पार्थ अजित पवार जेव्हा वडिलांचं नाव लिहून पत्र लिहितायत, तेव्हा वडील हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पार्थ अजित पवार जेव्हा ते म्हणतायत, तेव्हा पार्थ पवार हे शरद पवारांचे नातू आहेत. पार्थ पवार अशी पत्र लिहितायत जिथं शरद पवारांच्याच भूमिकेला छेद दिला जातोय. बातमी होणार ना, वाद होणार. आणि शिवसेनेनं जाब जर का राष्ट्रवादीला विचारला असेल तर शिवसेनेला तुम्ही चुकीचं कसं म्हणताय? उमेश पाटील, एक लक्षात घ्या की सीबीआयच्या चौकशीच्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी देखील जे काही वक्तव्य केलं त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं की जर कुणाला त्या बाबतीमध्ये सीबीआयची इन्क्वायरी व्हावी असं वाटत असेल तर त्याला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही, असं अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी पवार साहेबांनी उमेश पाटील, तुम्ही क्रोनॉलॉजी समजून घ्या. पार्थ पवारांचं पत्र हे 5 ऑगस्टच्या आधी आलेलं आहे. तेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं नव्हतं. कुणालाही सीबीआयचं नावही माहित नव्हतं. ते केवळ आणि केवळ पार्थ पवारांच्या पत्रातून पुढे आलं. त्याला आक्षेप शिवसेनेनं घेतलाय शरद पवारांकडे काल. एक लक्षात घ्या की ते ज्या ठिकाणी पवारांनी ती सीबीआयच्या चौकशीची मागणी केली, ह्या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी ती मागणी केलेली नाही. तशा पद्धतीचं त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं कुठेही स्टेटमेंट दिलं गेलेलं नाही. आणि असं असलं तरी सुद्धा पार्थ पवारांनी ते स्टेटमेंट किंवा त्या ठिकाणी जे पत्र गृहमंत्र्याला दिलंय तशा पद्धतीचं पत्र देण्याचा त्यांना व्यक्तिगत अधिकार आहे. त्यांच्या मनाला जे वाटलं असेल ते त्यामुळं त्यांनी ते दिलं असेल. त्याच्या बाबतीमध्ये कुठलेही राजकीय तर्क वितर्क करण्याची आवश्यकता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं उमेश पाटील की तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाची भूमिका तुम्हाला बांधील आहे, पण 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 पार्थ पवार यांना पक्षाच्या भूमिकेशी काही घेणं देणं नाही. पार्थ पवार यांची स्वतंत्र भूमिका आहे, ते पक्षात आहेत, हे राष्ट्रवादी काँग्रेसवरती उपकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यापूर्वी देखील बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या बाबतीमध्ये सुद्धा पक्षांतर्गत काही मतभिन्नता होती आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळे 2 मतप्रवाहातून स्टेटमेंट आले होते. हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. कधी कधी असतं की मला पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत ज्यावेळेस मी भूमिका मांडत असतो त्यावेळेस कधी कधी स्वतःची वैयक्तिक काही विचार असतील तर ते कधी कधी प्रकट होतात, केले जातात आणि त्यातून कधी कधी अशा पद्धतीचा प्रसंग निर्माण होतो, हे नाकारता येणार नाही. परंतु त्याच्यामुळं लगेचच आपण या बाबतीमध्ये याचा बोलवता धनी कोण आहे हे कोणीतरी सांगितलेलं आहे का? उमेश पाटील, पत्र कशाच्या बाबतीत आहे? पत्र कशाच्या बाबतीत आहे? सीबीआयच्या चौकशीचं पत्र हे कुठल्या विकास कामाच्या संदर्भातलं आहे? विकासाचं राजकारण पवार कुटुंबीय करतं. पार्थ अजित पवारांचं पत्र विकास कामाच्या संदर्भात आहे का? तर नाही, एका सिने अभिनेत्याच्या आत्महत्येसंदर्भातलं पत्र आहे. मग पार्थ पवार जर का विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आले असं सांगत असतील आणि पत्र विकास कामाऐवजी एका ज्याच्याशी आपला संबंध नाही त्या प्रकरणात कोणती तरी एक अशी मागणी करत असतील की जी मागणी तेच पहिल्यांदा करतायत, या मागं कोणीतरी आहे ना. अशी जी जरा मी बोलत असताना माझं पूर्ण होऊ द्या, त्यामुळे तुम्ही आणि मी एकाच वेळेला बोललो तर तुम्ही बोललेलंही प्रेक्षकांना समजणार नाही आणि मी बोललेलंही प्रेक्षकांना समजणार नाही. प्रवीण दरेकरांना जसं आपण संधी दिली की पूर्ण त्यांचं मत मांडण्याची आणि ऐकून घेण्याची, तसं मला संधी द्यावी. आपण जे म्हणताय त्याच्यामध्ये सीबीआय ही एक तपास संस्था आहे, सीआयडी ही एक तपास संस्था आहे, महाराष्ट्र पोलीस ही एक तपास संस्था आहे, एसआयडी ही एक तपास संस्था आहे. ह्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तपास संस्था आहेत. सीबीआयच्या तपासाची मागणी याच्या बाबतीमध्ये कुणीही ना कुठल्या मागणी केली म्हणून त्याचा अर्थ अनवरर्थ काढत बसणं याच्यामध्ये काही अर्थ नाही. निश्चितपणे कुठल्याही तपास संस्थेने तपास केला तरी तो योग्य दिशेने तपास व्हावा अशा पद्धतीची भूमिका असण्याला काही गैर नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यातून काही वेगळे तर्क मांडणं हे चुकीचं आहे. पार्थ पवारांच्यावर आणि एकंदरीतच या विषयावर अन्याय करण्यासारखं आहे असं माझं मत आहे. त्यामुळं तुम्ही ह्या विषयापुरतच बरं ठीक आहे, माझ्या मताचा तुम्ही अनादर करा, पण तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार जे बोललेत त्यांच्याही मताचा अनादर तुम्हाला करायचा आहे? पवार साहेबांच्या मतांच्या संदर्भामध्ये अनादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवार साहेब एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर पवार साहेबांकडे दुसरे यशवंतराव चव्हाण म्हणून सगळा महाराष्ट्र पाहतो, सगळा देश पाहतो. त्यांच्या कुठल्याही वक्तव्याच्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देण्याची पात्रता आमच्या वयातल्या कार्यकर्त्यांची अजिबात नाही. ते बोलू शकतात, ते त्या ठिकाणी रागवू शकतात, काही चुका असल्या तर दोष दाखवू शकतात. त्यांचं जे काही वक्तव्य असेल त्यातून शिकून घेणं, चुकत असेल तर दुरुस्त करणं, त्यांनी कधीतरी कौतुक केलं असेल ह्याची मीडियावर कधी चर्चा होत नाही.
परंतु आज जे बोललेले आहे त्याची चर्चा होते, परंतु याच्यापूर्वी 100 वेळा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी कौतुक केलंही असेल, ते आपल्या नजरेतही नसेल, भविष्यात कदाचित कुठल्या तरी प्रसंगातून ते कौतुकही करतील. त्यांच्या नातवाच्या बाबतीमध्ये असेल किंवा एक कार्यकर्ता म्हणून असेल, पवार साहेबांच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये कुणीच भाष्य करावं अशा पद्धतीची परिस्थिती अजिबात नाही. ठीक आहे. प्रवीण दरेकर, भाजपचं काम हे पार्थ पवारांनी केलेलं आहे. जे भाजपच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून झालं नाही ते पार्थ पवारांच्या 2 पत्रांमुळे झालेलं आहे. म्हणजे भाजपला महाविकास आघाडीत कुठलाही वाद निर्माण करता आला नाही असं समजूया, गृहीत धरूया. पार्थ पवारांच्या पत्रांनी ते काम केलं. तुम्ही तर पार्थ पवारांची भूमिका उचलून धरायला पाहिजे, कारण ती भाजपच्या साजेशी आहे. पाणी आहे का? नाही, आम्ही काय पार्थ पवारांच्या भूमिकेवर भारतीय जनता पार्टीचं राजकारण किंवा धोरण अवलंबून नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करतो. किंवा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीत काय चाललंय, काँग्रेसमध्ये काय चाललंय, याच्यावर त्यांच्या नेत्याने भूमिकेवर भारतीय जनता पार्टीची वाटचाल नाही. श्रीराम मंदिराचा विषय काय पार्थ पवार पत्र देणार म्हणून त्या ठिकाणी राम मंदिराचं भूमिपूजन झालं नाही किंवा कोर्टाच्या माध्यमातून तो निर्णय आला नाही. CBIच्या बाबतीत पण पार्थ पवारांच्या पत्रावर निर्णय झालेले नाहीत. आणि पार्थ पवार किंवा राष्ट्रवादीच विसंवाद हा जो चाललेला आहे त्याचं टोक या भूमिकेतनं झालेलं आहे. कारण आपणही बघाल की तिन्ही पक्षामध्ये वाद होता, विसंवाद होता. मग कधी अंतर्गत विषयांवरून होता, तर कधी पक्षीय विषय होते, कधी मान सन्मानावरून होता. परंतु आता पक्षांतर्गत वादाचं टोक आता मला वाटतं कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाल्याचं महाराष्ट्रातील जनतेसमोर दुर्दैव. ठीक आहे. प्रवीण दरेकर, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. आणि मी आपल्याला पार्थ पवार हे सीझन पॉलिटिशियन आहेत, कारण त्यांनी मागची मावळ लोकसभा निवडणूक लढवली आहे. जरी ते मावळमधून पराभूत झाले असले तरी ते लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आहेत. जेव्हा पार्थ पवार अशी भूमिका मांडतायत, तुम्ही तर राज्याचे विरोधी पक्षनेते आहात, तुम्ही तर इतके चाणाक्ष आहात, तुम्ही हे ओळखलंय की पवार कुटुंबियामध्ये भूमिकेला घेऊन अंतर्विरोध आहे. ज्या अर्थी पार्थ पवार अशी भूमिका मांडतायत त्या अर्थी अजित पवारांच्याही मनात काहीतरी वेगळं असलंच पाहिजे, जे पार्थ पवारांनी ओळखलं आणि अजित पवारांच्याच मनातलं त्यांनी त्यांच्या पत्रातून व्यक्त केलं, असं वाटणं स्वाभाविक आहे तुम्हाला? मला वाटतं आपण जे बोलताय की पार्थ पवार आजच्या तारखेला फुल्ली सीझन नेतृत्व आहे का, तर माझं म्हणणं आहे नाही. आज अजित पवारांचे पुत्र, पवार फॅमिलीतला नातू किंवा हेच त्यांचं आज मोठं क्वालिफिकेशन आहे, म्हणून अशा प्रकारच्या त्यांच्या पत्रांवर चर्चा होत आज पवार साहेबांना अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी करावं लागलं. आणि त्यामुळं दादा सोडून पार्थ पवारांचं काय व्यक्तिमत्व किंवा काय आज तरी करतील का, होईल का, तर त्याला अजिबात या ठिकाणी शक्यता नाही, असं त्या ठिकाणचं उत्तर आहे. माझं असं म्हणणं आहे की आज आम्हाला काही आनंदाच्या उकळ्या बिकळ्या अजिबात फुटत नाहीत. कारण एखादं घर फुटताना काय होतं हे आम्ही साऱ्यांनी पाहिलेलं आहे. मी तर व्यक्तिशः जेव्हा राज ठाकरे साहेब शिवसेनेतनं बाहेर पडले त्यावेळेला त्या वेदना, त्या संवेदना, त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत मी त्यावेळेच्या जवळून पाहिल्यात. आणि त्याच्यामुळे एका आनंदाचं वाटण्याचं, एखाद्याचं घर फुटत असताना किंवा वादविवाद पुढे येत असताना कोणालाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा असू दे, होऊ नये असं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. मग धनंजय मुंडे साहेब सुद्धा त्यावेळेला त्यांच्या कौटुंबिक वादातनं बाहेर पडले. त्यावेळची कौटुंबिक स्थिती त्या ठिकाणी त्यांनाच माहीत असते, त्या कुटुंबियांनाच. आणि त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाच्या बाबतीत अशा प्रकारचे कौटुंबिक वाद टोकाला जाऊ नयेत, अशा प्रकारची मला वाटतं माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी प्रांजळपणे, नम्रपणे अपेक्षा व्यक्त करेल. ठीक आहे. उमेश पाटील, कदाचित काहींचं म्हणणं असं आहे की आता मावळची जी जागा आहे लोकसभेची, जिथनं 2019ला पार्थ पवार निवडणूक लढले होते, तिथे आता शिवसेनेचे खासदार आहेत. म्हणजे ती मावळची जागा शिवसेनेकडे आहे. महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्रितपणे पुढची लोकसभा निवडणूक लढले तर पार्थ पवारांना लोकसभेचा मतदारसंघ नाही. पक्षात ते बेदखल आहेत. कारण का, तर त्यांचे वडील हे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. वडिलांचं पक्ष ऐकेल, मुलाचं कशाला ऐकेल? अशा वेळी आपलं उपद्रव मूल्य, न्यूसेन्स व्हॅल्यू दाखवण्यासाठी
पार्थ पवारांनी ही खेळी केली, बरोबर आहे? अजिबात असं नाहीये आणि अशा खेळ्या करण्याची पवार कुटुंबियातल्या कुठल्याच सदस्याला अजिबात आवश्यकता नाहीये. पवार कुटुंबियाचं वलय जे आहे हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि पवार कुटुंबाशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊ शकत नाही, समाजकारण घडू शकत नाही. त्यांची दखल, त्या कुटुंबियाची कुठल्याही सदस्याची दखल घेतल्याशिवाय महाराष्ट्रातलं राजकारण होऊ शकत नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. प्रवीणजी दरेकरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे असं मला वाटतंय की कुठल्याही कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं काही झालं असेल तर त्याच्या वेदना होतात, परंतु मी त्यांना दुरुस्त करू इच्छितो. अशी कुठलीही परिस्थिती पवार कुटुंबियाच्या बाबतीमध्ये नाहीये की कुठंतरी घर फुटतंय किंवा काय. ह्या चर्चेला काही अर्थ नाही. ते अभेद्य अशा स्वरूपाचं कुटुंब आहे. त्यांचा एकोपा पवार साहेबांच्या पवारांच्या बाबतीत कुटुंबाच्या बाबतीत माझं पूर्ण उद्या नाही, मी माझं मत मांडलं. राईट बरोबर आहे तुमचं. मी बोललोच नाही, मी असं बोललो नाही. बरं ठीक आहे, माझं पूर्ण करतो की पवार साहेबांच्या मी बोललो असं समजा. पवार साहेबांच्या आईचे संस्कार आहेत आणि पवार साहेबांनी अतिशय ज्याला म्हणूया की जे पितामह स्वरूपामध्ये आज एवढं मोठं कुटुंब वाढलेलं आहे, त्या सगळ्यांना एकत्रित ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं भूमिका मोठ्या पवार साहेबांची आहे. आणि पवार साहेब काय, अजितदादा काय, सुप्रियाताई असतील, पार्थ पवार असतील, रोहित पवार असतील, यांच्यामध्ये प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, स्वभाव वेगवेगळा असू शकतो, कधी कधी मतमतांतर असू शकतात, परंतु एकूण पवार कुटुंबियामध्ये अशी टोकाची अशी कुठलीही मतभिन्नता नाही. एखाद्या पाण्यामध्ये एखादा दगड पडला तर जसं तरंग उठतात तसे हे काही स्वरूपातले तरंग आहेत. उमेश पाटील, हे तर मान्य कराल ना, तुमच्या सर्वोच्च नेत्याचं हे विधान आहे की पार्थ पवार इमेच्युअर आहेत. हे तर तुम्ही मान्य कराल की शरद पवार साहेब बरोबर बोलले की तेही चुकीचं बोलले असं म्हणाल? पार्थ पवारांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये ते बोललेले नाहीत. आपण एक लक्षात घ्या की त्यांनी जे काही पत्र दिलं असेल, मी मगाशीच म्हटलं की पवार साहेबांच्या वक्तव्यावर भाष्य करावं अशी आमची कोणाचीही पात्रता नाही. त्यामुळं त्या विषयामध्ये मी प्रतिक्रिया द्यावी असं नाही, परंतु तुम्ही जे म्हणताय मी त्याला दुरुस्त करतो की त्याच्यामध्ये त्या सीबीआयच्या चौकशीच्या मागणीच्या संदर्भात असेल किंवा त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात असेल की त्या संदर्भामध्ये ते बोलले असण्याची शक्यता आहे. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही कुणीही प्रतिक्रिया देण्याच्या पात्रतेचे नाही आहोत, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. या बाबतीमध्ये पवार साहेबांचा निश्चितपणे इतका वरचा अधिकार आहे की पार्थ पवारच काय की अजितदादांच्या संदर्भात, सुप्रियाताईंच्या संदर्भात, रोहित पवारांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्रुटी दाखवण्याचा त्यांना अधिकार आहे, बोलायचा त्यांना अधिकार आहे. त्यांचा तेवढा जो अधिकार आहे तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलाय, मान्य केलाय. पवार कुटुंबियातल्या प्रत्येक सदस्यांनी तो स्वीकारलेला आहे, मान्य केलेला आहे. ठीक आहे प्रवीण दरेकर, माझा वेळ संपलेला आहे. 10 सेकंदामध्ये तुमचे नेते जे वारंवार सांगतायत की आंतरविरोधानं महाविकास आघाडी सरकार कोसळेल, तर ती ठिणगी पार्थ पवारांच्या निमित्तानं पडली आहे? अशी जी मी उन्मेष पाटलांचं वक्तव्य ऐकतोय त्यांनी मला एका शब्दात उत्तर द्यावं. त्यांना आज अजितदादांना पण दुखवायचं नाही आणि आपले पक्षप्रमुख म्हणून पवारसाहेबांचा अर्थात सर्व अधिकार आहे, त्यांच्याही वक्तव्याशी ठाम राहायचं आहे. पवार साहेबांनी केलेलं वक्तव्य की योग्य की अयोग्य या एका शब्दात विचारलं तर त्यातलं उत्तर ते देणार नाहीत, ते गोल उत्तर देतील. आता आपण विचारलं की आंतरविरोध, हे तर काय आम्ही पार्थ पवारचं आजचं प्रकरण आलंय म्हणून बोलत नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेब पहिल्या दिवसापासून बोलत आहेत की सरकार पाडण्याचा विषय आमच्या कुठल्याही अजेंड्यावर नाही. आंतरविरोध एवढा भयानक आहे की पक्षीय त्या ठिकाणी राजकारण आहे, पक्षामध्ये अंतर्गत राजकारण सुरू झालंय, त्यात आता कौटुंबिक चित्र असं पुढे येत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कामांच्या बाबतीत असेल, बदल्यांच्या बाबतीत असेल, विकास कामांच्या बाबत असतील. दस्तूरखुद्द शिवसेनेचे आमदार नाराज आहेत की अजितदादा आम्हाला फंड देत नाहीत. आणि हे फार काळ एका लॉजिकल इंडला हा विषय कधीतरी येत असतो. ठीक आहे दिवसेंदिवस कमी उमेश पाटील जर का खरंच महाविकास आघाडी सरकारवर काही गदा आली, कारणीभूत ठरणार आहे, सरकार कोसळलं, तर पार्थ पवार यांनी ठिणगी पाडली असं होऊ शकतं किंवा याच्या उलट होऊ शकतं. पार्थ पवार यांच्या या घटनेमुळं संभाव्य धोका टळला असू शकतो, सगळे सावध झालेत. दोन्ही गोष्टी ज्या आहेत आपण जे बोलताय त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. महाविकास आघाडी सरकार हे त्याचा कार्यकाळ 5 वर्ष अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करेल. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये अतिशय उत्तमपणे महाविकास आघाडीचा कारभार चाललेला आहे. प्रवीणजी दरेकर किती जरी म्हणत असले, काँग्रेसचं पण नाव घ्या, काँग्रेस पण आहे तुमच्या बरोबर. उन्मेषजी,
काँग्रेस पक्षाचं पण नाव घ्या. अहो त्यांच्या पक्षाच्या नावातच काँग्रेस आहे, असं काय करताय? हा उमेशजी बोला. काँग्रेस बरोबर काँग्रेस येतच असतं, त्यामुळं तसं काही तुम्ही समजू नका. प्रवीणजी दरेकर साहेब, आपण म्हणजे गृहीत धरताय तुम्ही काँग्रेसला? गृहीत नाही धरलेलं, आमच्या सोबतच ती काँग्रेस आहे. अहो ते काँग्रेस मधूनच आलेले आहेत, आम्ही त्यांचा काँग्रेसमधून पिंडच काँग्रेसी आहे. आमच्यामध्ये काँग्रेस आलेली आहे. घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पण सरकार आहे ना काँग्रेस तुमचं. वेळ जायला नको म्हणून मी राष्ट्रवादी स्वतंत्र उल्लेख आणि काँग्रेसचा स्वतंत्र केला नाही, दोघांचा एकत्र केला, समजून घ्या. मुद्दा हा शिवसेना, असा आहे, राष्ट्रवादी, काँग्रेस 5 बोलायचं. वर्ष हे सरकार पूर्ण करणार. अतिशय उत्तमपणे उद्धवजी ठाकरे साहेबांचं काम चाललेलं आहे. प्रशासनामध्ये आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच लक्ष तिथं केंद्रित आहे. राज्याकडे आता ह्या संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे संकट निर्माण झालेलं आहे. त्यामुळं हे आता हे जे काही आता पार्थ पवारांच्या निमित्तानं जो काही विषय चर्चेला आलेला आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पाण्यात जसा एक दगड पडल्यानंतर थोडा वेळ तरंग उठतात, परंतु पाणी दुभंगलं कधी जात नाही. त्या ठीक आहे, अर्थाने मी सांगतो ठीक आहे, ठीक की आहे. पवार कुटुंबियाच्या बाबतीमध्ये याच स्वरूपाचं थोडासा तरंग उठलेला आहे, परंतु हे अभेद्य अशा स्वरूपाचं हे महासागर पवार कुटुंबाचा जो आहे ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न असा आहे की पार्थ पवारांचे सारथी कोण? पार्थ पवार यांचे सारथी कोण हे उत्तर कळण्याआधी पार्थ पवारांमुळे महाविकास आघाडीला एकोपानं राहण्याचा मार्ग सापडेल का? किंबहुना पार्थ पवारांचा हा जो एपिसोड झालेला आहे त्यांनी महाविकास आघाडी समोरचा संभाव्य धोका टळला आहे का? कदाचित पार्थ पवार यांच्या माध्यमातून अजित पवारांपर्यंत जाण्याचा विरोधकांचा मार्ग खुंटला आहे का? शरद पवारांनी मध्येच कात्रजचा घाट दाखवला आहे का? असे अनेक प्रश्न आहेत आणि अशा अनेक प्रश्नांवरती बरीच चर्चा आजच नाही पुढेही होणार आहे. पण तुर्तास ही चर्चा इथेच थांबवूया. मी दोन्ही मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.